माझ्या भावांनो आणि बहिणींनो, नमस्कार. तुम्हाला मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. हा माझा दुसरा व्हिडिओ आहे, आता लाँग व्हिडिओ. तर मला एक असं सांगायचं होतं, म्हणजे मी आता ह्या ज्या यूट्यूबच्या क्षेत्रात आहे ना, म्हणजे 3 वर्षापासून थकतो आहे. 3 वर्षापासून की माझी खूप इच्छा आहे की माझं चॅनल असं ग्रो व्हायला पाहिजे, तसं ग्रो व्हायला पाहिजे. पण 3 वर्षापासून अजून काहीही झालेलं नाही आहे. मी प्रयत्न चालू आहे, प्रयत्न सोडायला तयारच नाही मी. म्हणजे माझे कामही चालू आहे आणि ह्या गोष्टी पण चालू आहे. पण विषय एवढं नशीब घाण आहे ना, की काही यशच मिळत नाही ह्या गोष्टीत. तर माझ्या भावांना आणि बहिणींना मी एकच सांगेल, जे काही जॉब करत असेल किंवा काही हाऊसवाईफ असतील, ETC जे काही असेल ते, तर बाई हा प्लॅटफॉर्म एवढा भारी आहे ना, तुम्हाला सांगतो मी. तुम्ही जरी जॉबला जात असाल किंवा कुठे काही कामाला जात असाल, माझे भाऊन ते कामाला जात असतील, माझ्या बहिणी असेल घरात काही कामं करत असतील, खरंच ट्राय करा. शपथ सांगतो, खरंच ट्राय करा. बाई जेन्युइन मला सांगा, XYZ तुम्ही जे काम करत असाल त्याच्या व्यतिरिक्त कधी तुम्हाला 15-20 हजार रुपये महिन्याला मिळत असेल तर काय वाईट आहे? करायला पाहिजे. आणि हा प्लॅटफॉर्म काही आपल्याला काही पैसे घेत नाही आपल्याकडनं. फ्रीमध्ये आपल्याला व्हिडिओ अपलोड करायला देतो, सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये देतो. यूट्यूब सांगतो आहे मी. यूट्यूब हा सगळा फ्री गोष्टी देतो आणि ह्या प्लॅटफॉर्मचा आपल्याला खरंच उपकार आहे. याच्यावर आपल्याला व्हिडिओ अपलोड करायला मिळतं. खरंच ट्राय केलं पाहिजे. माझी तर एक इच्छा आहे, माझ्या भावांनी आणि बहिणींनी पुढे जायला पाहिजे. मराठी लोक खूप मागे आहे आपण या गोष्टी. ते बिहारी बघा ते एवढे पुढे गेले, त्यांचे घरदारं बंगले झाले, आपणच भिकाऱ्यासारखं बसलो इथे. शपथ सांगतो, ह्या गोष्टी ट्राय करा, हा प्लॅटफॉर्म यूज करा. बनवा, कोणतेही व्हिडिओ बनवा. तुम्हाला ज्या गोष्टीत आवड असेल ना, कोणाला म्हणजे माझ्या बहिणींना असेल की स्वयंपाक बनवण्यात काही स्किल असतील ना, जे काही स्किल असतील ते दाखवा, बिंदास दाखवा. कॅमेरासमोर अपलोड करा. काही कोणाचं टेन्शन घेऊ नका. एकदाचं कधी चॅनल मॉनिटाईज झालं ना, मी सांगतो 40-50 हजार रुपये कुठे गेले नाही. ज्यांना म्हणजे जॉब करून कधी इन्कम येत असेल ना, आणि जे काही सिटीत राहत असतील ना, पुण्यासारखं म्हणा, मुंबईसारखं म्हणा, इथे किती पैसा लागतो तुम्हालाही माहिती आहे. आणि जॉब करून आपल्याला 30-40 हजार रुपये एक्स्ट्रा भेटले तर काय वाईट आहे? मी प्रयत्न करतो आहे, मलाही सपोर्ट करा. एक दुसऱ्याला आपणच मराठी लोकांना सपोर्ट करणार आहे. तसं माझ्या भाऊंना आणि बहिणींना विनंती करा, ट्राय करा. खरंच चांगला आहे हा प्लॅटफॉर्म. तुमच्यात जे काही स्किल असेल ना ते दाखवा. एक ना एक दिवस खरंच एखादा पण व्हिडिओ व्हायरल झाला ना, एखादा पण, तुमचं म्हणजे तुमचे 1000 सबस्क्राईब आणि 4 घंट्याचा वॉच टाईम काही एवढा अवघड नाही. फक्त एखादा व्हिडिओ. आणि याच्यावर असं आहे, यूट्यूबला आहे ना कंटिन्युटी लागते. म्हणजे तुम्ही आज व्हिडिओ अपलोड केला ना, तर उद्या पण करायला पाहिजे, परवा पण करायला पाहिजे. असं 1, 1.5, 2, 3 एक महिने चालू ठेवा तुम्ही. जोपर्यंत तुमच्या ह्या गोष्टी होत नाही ना, तोपर्यंत ट्राय करत राहा. एक ना एक दिवस एखादे पण. मला चांगला अनुभव आलेला आहे. म्हणजे मी सांगतो तुम्हाला, व्हिडिओ व्हायरल होतो, 100% होतो. पण माझे जे व्हिडिओ व्हायरल आले आणि सगळे कॉपीराईटवालेच झालेले. म्हणून मी म्हणजे मला ह्या गोष्टीचा अनुभव आहे. पण माझं जे मेन चॅनल होतं ना, त्याच्यातलेच व्हिडिओ चालत नाही माझे. म्हणून सांगतो मी, तुम्ही ट्राय करा, 100% तुम्हाला यश मिळणार. आणि माझ्या भावांना आणि बहिणींना कधी यश मिळालं आणि मला तर एवढा आनंद होईल ना. मराठी व्यक्ती खरंच पुढे जायला पाहिजे असे माझी अपेक्षा आहे. त्याच्यामुळे पण मी व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. माझे कधी व्हिडिओ आवडत असेल ना, खरंच लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला. सपोर्ट करा मलाही. धन्यवाद. बस एवढंच सांगायचं आहे. ट्राय करा भावांनो, बहिणींनो. सपोर्ट राहील माझाही. थँक्यू. आणि कमेंटमध्ये सांगा काही चुकत असेल ना, म्हणजे मलाही थोडंफार तुमच्यापासून मोटिवेशन मिळेल. मी पण नवीनच आहे, मी काही जुना नाही आहे. तर मलाही मदत करा. थँक्यू.